लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने खातेदारांच्या वारसांना दिला आधार. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा बँक खातेदारांना मिळाला लाभ. बातमी येते देवणी येथून. लातूरच्या तालुका देवणी वलांडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खातेदाराच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा मार्फत प्रत्येकी 2 लाख रुपये रकमेच्या खात्यात जमा झाले. त्यात दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी हनुमंत तुकाराम आपटे राहणार धनेगाव व दीपक गणपतराव कुलकर्णी राहणार टाकळी यांचा मृत्यू दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी झाला होता. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान सवंडकर यांनी ताबडतोब क्लेम दाखल केला व लगेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचे क्लेम 27 जानेवारी 2025 ला मंजूर झाले. तर आज दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या वारस अनिता हनुमंत आपटे धनेगाव व गणपत कुलकर्णी टाकळी यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी 2 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. या योजनेसाठी आमचे प्रतिनिधी सगीर मोमीन यांनी संबंधित शाखा व्यवस्थापकाला विचारले असता आमच्या प्रत्येक खातेदाराला आमचे ग्राहक सेवा केंद्राचे केंद्र चालक यांनी संबंधित खातेदारांना या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रावर्त करा. आज रोजी आमच्या शाखेत जवळपास 5,000 ते 6,000 खातेदारांनी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावेळी शाखा व्यवस्थापक भगवान सवंडकर, उपशाखा व्यवस्थापक शुभम घाबर्डे, रोखपाल महेश आटकरे, कर्मचारी मस्तान शेख, अंजली सगर, ग्राहक प्रतिनिधी अमन पठाण, धनेगावचे उपसरपंच रामलिंग शेरे, परिसरातील सुधीर भोसले, बोंबळीकर, पत्रकार सगीर मोमीन, अजित सौदागर, अन्य ग्राहक उपस्थित होते. याबद्दल आपल्या खातेदारांना का सूचना देणार सर? नमस्कार, मी शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वलांडी गावाच्या परिसरातील सर्व नागरिकांना तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खातेदारांना आवाहन करतो की सर्वांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा, जेणेकरून आपल्या वारसांना वगैरे बँकेकडून आणि सरकारकडून थोडीफार मदत होईल. हां, नमस्कार, मी अमन पठाण, शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वलांडी येथून BC पॉईंट आहे माझा. तरी मी 2019 पासून सर्व दत्तक गावामध्ये 2019 पासून सर्व दत्तक गावामध्ये खाते काढत आहे व त्यांचे सोबत लगेच इन्शुरन्सचे फॉर्म भरत आहे. त्यामध्ये अटल पेन्शन योजना आहे, PMSBY आहे, PMJBY आहे. तर मी 2019 पासून ते सर्व योजना राबवत आहे. त्यामध्ये आज वलांडी शाखेमध्ये 2 कस्टमरला क्लेम भेटला आहे. त्याच्यामध्ये 2-4 लाखाचा क्लेम भेटला आहे. तरी सबब हे 2019 पासून हे मी काम राबवत आहे. तर वलांडी शाखेमध्ये हे चांगली सुविधा चालू आहे, जे की गोरगरिबांना ह्याचा चांगला लाभ होतो आणि सरकारपासून चांगला हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आव्हान होते की प्रत्येक जनतेला प्रत्येक नागरिकांना आव्हान होते की बँकेतून इन्शुरन्स काढून घ्यावे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन विमा योजना हे 2019 पासून मी प्रत्येक गावात जाऊन जे वलांडी शाखा इथे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे या बँकेपासून मी प्रत्येक दत्तक गावामध्ये जाऊन त्यांचे अकाउंट ओपन करून त्यांना इन्शुरन्स काढून दिले आहे. तरी त्यांचा मला आज लाभ भेटला आहे की माझ्या कस्टमर म्हणजे जे मी योजने काढले होते, इन्शुरन्स काढले होते, त्यातून 2 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ भेटला आहे. आणि म्हणजे एकाला 2-2 लाख रुपये भेटले आहेत. 2 कस्टमरला 2-2 लाख भेटले आहेत. हां, 2-2 लाख भेटले आहेत. दोन कस्टमरला लाभ भेटला आहे. अजून आणखी 3 कस्टमरचा प्रोसेसमध्ये आहेत. 3 कस्टमरचे फॉर्म प्रोसेसमध्ये आहेत. ह्यासाठी प्रत्येक नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी हे इन्शुरन्स काढून घ्यावे, जे करून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला शासनाकडून किंवा बँकेतून लाभ मिळेल. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.